Good morning, dear student. Today we start the chapter number 5, that is expansion formulae. Okay. In 7th standard we study the expansion formula of a plus b bracket square, a minus b bracket square, and a plus b into a minus b is equal to, what is the expansion formula? A square minus b square. Expansion formula of a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square, and a minus b bracket square expansion formula is a square minus 2ab plus b square. Okay, and a plus b into bracket a minus b, what is the expansion formula? A square minus b square. ओके, हे जे फॉर्म्युले आहेत तिघं ते 7th स्टँडर्डला आपले झालेत. मग आता त्यांनी क्वेश्चन दिले, यूज द अबव फॉर्म्युले टू फिल प्रॉपर टर्म्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. आता हे एक्सपान्शन ह्याच्यावर दिलेल्या एक्सपान्शन फॉर्म्युले आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर अँड ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा यूज करून खाली जे एम्प्टी बॉक्सेस दिले ते फिल करायचे. ओके, त्यातलं फर्स्ट बघा काय आहे, एक्स प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे एक्स ए ची व्हॅल्यू काय आहे, एक्स आहे, आणि बी ची व्हॅल्यू काय आहे, 2y. मग काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट ए इंटू बी, काय येईल, एक्स इंटू 2y प्लस बी स्क्वेअर. बी म्हणजे काय आहे, 2y. 2y चा स्क्वेअर किती येईल, 4y स्क्वेअर. y चा स्क्वेअर किती होतो, y स्क्वेअर. अशा पद्धतीने म्हणजे काय येईल आन्सर, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4xy प्लस 4y स्क्वेअर. ओके, हा झालं हे कसला, हे जे फर्स्ट आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे ते कसं कुठल्या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नंतर आता बघायचं आहे तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म्युला. ही जी ऍक्टिव्हिटी आहे तिथे दिलेलं आहे बघा, एक काय एक्सपांड करायचं आहे, एक्स प्लस ए इन फर्स्ट ब्रॅकेट अँड इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी. ओके, युझिंग द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल. झाले, ह्या ऍक्टिव्हिटी पण 7th स्टँडर्डला घेतल्या आपण. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी ह्या ऍक्टिव्हिटी घेतल्या. आता स्क्वेअरचा एरिया काय असतो आणि रेक्टँगलचा एरिया काय असतो. ही फिगर जर बघितली, या फिगरमध्ये बघा, हा जो आहे एक्स स्क्वेअर ए प्लस बी, फर्स्ट ऑफ ऑन एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे, साइड इंटू साइड, अँड एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे, लेंथ इंटू ब्रीड. मग आता इथे या फिगरमध्ये इथे जे दिसतंय आहे, इथे काय दिसतंय, ए स्क्वेअर दिसतोय तो, बरोबर. मग इथे काय येईल, एक्स स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया काय आहे, साइड इंटू साइड, मग एक्स स्क्वेअर. इथे काय दिसतोय, हा रेक्टँगल. सेकंड जी फिगर आहे, तिथे काय दिसतोय, रेक्टँगल. मग रेक्टँगलचं काय आहे, लेंथ इंटू ब्रीड. मग आता इथे बघा, ही ए जी आहे ती काय आहे, लेंथ आहे, आणि एक्स काय आहे, ब्रीड. नंतर बघा परत काय दिसतो आहे, रेक्टँगल दिसतो आहे. इथे पण हा काय आहे, रेक्टँगल, आणि हा पण काय आहे, रेक्टँगल. मग इथे याची लेंथ काय आहे, एक्स, आणि ब्रीड काय आहे, बी. मग लेंथ इंटू ब्रीड काय येईल, बी इंटू एक्स. नंतर इथे हा जो आहे याच्यात पण काय दिसतंय, रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रीड, म्हणून ए आणि ए इंटू बी. मग एक्स प्लस ए, ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये बघा, एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स इंटू, इथे बघा या स्क्वेअरचा एरिया काही एक्स स्क्वेअर. ओके, आणि नंतर हा काही रेक्टँगल, त्याचा काही ए इंटू एक्स, म्हणून इथे काय घेतलं, ए इंटू एक्स. नंतर इथे बघा बी इंटू एक्स, परत त्याचा काही एरिया, रेक्टँगल आहे तो शेप, म्हणून रेक्टँगल बी, लेंथ इंटू ब्रेड बी एक्स, बरोबर. इथे पण हा काय आहे, रेक्टँगल, मग लेंथ इंटू ब्रेड ए इंटू बी. Therefore, एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल आणि स्क्वेअरचा यूज करून हे सॉल्व्ह करायचं आहे. मग आता फॉर्म्युला मिळाला, एक्स प्लस ए इंटू एक्स इन फर्स्ट ब्रॅकेट, एक्स प्लस ए इंटू इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस बी एक्स प्लस ए इंटू बी, बरोबर. मग आता इथे बघा, इथे जे आहे एक्स, ए एक्स प्लस बी एक्स, ह्याच्यातनं मी एक्स जर कॉमन काढला
तर काय येईल इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. मी काय केलं आहे एक्स हा कॉमन काढलाय म्हणून एक्सपान्शन फॉर्म्युला. मग फर्स्ट एक्सपान्शन फॉर्म्युला मिळाला काय एक्स प्लस ए इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस ए आणि इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी इज इक्वल टू what is the expansion formula x square plus a into x square plus into bracket a plus b into x plus a into b. This is the first expansion formula. चे जे एक्झाम्पल्स आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय कशाशी जे दिलेले दोन ब्रॅकेट पहिल्यांदा ए एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी शी कम्पेअर करावं लागेल. त्याच्यावरून ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायच्या हे फक्त फॉर्म्युल्यात पुट करायचा. मग त्या टेक्स्टबुकमध्ये तुमच्या हे फर्स्ट एक्झाम्पल दिले बघा एक्स प्लस टू इंटू इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस टू आणि इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 3. मग आता इथे ए ची व्हॅल्यू काय आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 3. बरोबर. मग टाका व्हॅल्यू काय फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. मग आता तिथे व्हॅल्यू टाकल्यानंतर ए ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू 3. मग 2 + 3 किती होईल 5. बरोबर. मग त्याच सेम y प्लस 4 सेकंड एक्झाम्पल बघा हे सेकंड y प्लस 4 इंटू ब्रॅकेट y मायनस 3. इथे ए ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे -3. मग आता व्हॅल्यू टाकल्यानंतर आन्सर येईल वाय स्क्वेअर प्लस ए प्लस बी करतो आपण. ओके. फॉर्म्युल्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. मग इथे जी बी ची व्हॅल्यू आहे ती मायनस आहे म्हणून काय करावं लागेल सबट्रॅक्शन. मग सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळेल. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 पण सॉल्व्ह करा. सिम्पल आहे. हे जे आहेत 7, 8 आणि 9 हे फक्त नाही जमले तर मग मी सॉल्व्ह करून देईन. आता नेक्स्ट जो आहे तो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. लास्ट इयरला काय बघितलं आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय बघणार आहोत ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. मग आता बघा इथे फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब कुठल्याही टर्मचा क्यूब करतो आपण. तिची टर्म आहे ती किती टाइम्स राईट करतो 3 टाइम्स राईट करतो. बरोबर ना. मग आता इथं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. ह्या ज्या ब्रॅकेटचा आहे ए प्लस बीचा काय केलेला आहे क्यूब म्हणून हा जो ब्रॅकेट आहे तो किती टाइम्स राईट करावा लागेल 3 टाइम्स. मग इथे 3 टाइम्स केलाय 1, 2 आणि 3 टाइम्स राईट केलाय. बरोबर. मग आता त्यातला मी ही जी आहे ए प्लस बी हा जो एक ब्रॅकेट आहे हा मी ॲज इट इज ठेवते आणि हे दोन ब्रॅकेट आहे या दोघांचा काय करते मी स्क्वेअर. ए प्लस बी इंटू ए प्लस बी काय होईल ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट आणि ए प्लस बी इंटू सेकंड ब्रॅकेट काय होईल तो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग तुमच्याकडे हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्याची व्हॅल्यू तुम्हाला पुट करता येईल. मग हा जो आहे ए प्लस बी आहे तो मी ॲज इट इज ठेवते आणि हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याचं एक्सपान्शन राईट करते. मग हा ए प्लस बी मी इथे ॲज इट इज ठेवला आणि हा ए प्लस बी ब्रॅकेट हे जे आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन राईट केलं. काय आहे ते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग आता इथे बघा मी ह्या ए ने ही जी हा टर्म आहे फर्स्ट टर्म जी आहे ए या एने मी काय करते ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते. मग ए इंटू ब्रॅकेट काय येईल ए स्क्वेअर प्लस 2ab ए इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ह्या एने मी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. बरोबर. आणि नंतर काय करणार मी ह्या बीने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. मग काय येईल बी प्लस साइन ॲज इट इज बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग काय मिळेल हा ए इंटू ए किती होईल ए क्यूब ए इंटू 2ab काय होईल 2a इंटू ए किती होईल ए 2a स्क्वेअर बी. आता हे ए इंटू 2ab ह्या एने ह्या एला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल 2a स्क्वेअर बी. मी काय केलं आहे बीने ह्या ज्या बीने आहे ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले. बी इंटू ए स्क्वेअर काय होईल बी मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. व्हॉट इज द आन्सर बी मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर बी. बरोबर. नंतर बी इंटू ब्रॅकेट बी मल्टिप्लाय बाय 2ab याचा आन्सर काय येईल 2a स्क्वेअर 2ab स्क्वेअर. मग इथे बघा मी ह्या बी ने मल्टिप्लाय केल्यानंतर बी इंटू एक्स स्क्वेअर काय होईल ए बी स्क्वेअर. बरोबर.
नंतर बी इंटू 2ab सांगितलं मी 2ab स्क्वेअर, नंतर बी मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर काय होईल बी क्यूब बरोबर. नंतर मग आता मी ह्या ज्या आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन ते राईट केलेलं आहे. आता ए क्यूब ॲज इट इज राहील ए इंटू ए स्क्वेअर काय होईल ए मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल ए क्यूब. मग आता ए क्यूब प्लस 2ab 2a स्क्वेअर बी प्लस 2a स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर ह्या ज्या आहेत ह्या लाईक टर्म आहे, यांचे ॲडिशन होईल काय होईल ते 3a स्क्वेअर बी, आणि हे जे आहे बी ए स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर हे पण काय आहेत लाईक टर्म, मग काय होईल ते 3ab स्क्वेअर आणि हा बी क्यूब काय राहील ॲज इट इज. मग काय रिमेनिंग काय मिळेल ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. मग ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब एक्सपान्शन काय मिळालं ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. दिस इज द एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करा आणि एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे जे आहे हे एक्सपान्शन जे दिले एक्सप्लेनेशन हे तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा आणि हे जे एक्झाम्पल पण सॉल्व करा. ओके, प्रॅक्टिस सेट 5.1 पण काय आहे होमवर्क. मग ह्या ज्या टॉपिकवरचे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब एक्सपान्शन जे आहे त्याच्यावरचे एक्झाम्पल आपण काय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.